हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे MST CETचे PYQ वेक्टर्स या चॅप्टरचे. ओके, चला आपण वन बाय वन एक एक PYQ बघूया. तर फर्स्ट PYQ काय आपला, द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. ए वेक्टर दिलेला आहे अँड बी वेक्टर दिलेला आहे, यांच्या दोघांतला अँगल काढायचा आहे. तर बेसिकली आपल्याला अँगल काढायचा एक फॉर्म्युलामध्ये, दोन वेक्टरमध्ये अँगल काढायचा असेल तर एकच फॉर्म्युला असतो, ए वेक्टर डॉट बी वेक्टर इक्वल्स टू मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी कॉस थिटा. ओके, नाव आपल्याला कॉस थिटा थिटा अँगल काढायचा आहे. सो कॉस थिटा इक्वल्स टू काय येऊन जाईल आपलं, कॉस थिटा इक्वल्स टू येऊन जाईल ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी. ओके, मग आता ए वेक्टर किती आहे आपलं, तर ए वेक्टर आहे 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप. हा ए वेक्टर आहे बघा, हा इथे ए वेक्टर दिलेला आहे. देन डॉट बी वेक्टर काय आपलं, सर बी वेक्टर हा आहे तो किती आहे 3i कॅप प्लस 4j कॅप मायनस 5k कॅप. ओके, आणि अपॉनमध्ये मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी. ओके, नाव आता जर इथे चेक केलं, यांचा जर डॉट प्रोडक्ट घेतला आपण या दोघांचा, 3i कॅप 3i कॅप किती होऊन जाईल 9 होऊन जाईल सर. देन 4j कॅप प्लस 16 होऊन जाईल सर. 5k कॅप मायनस 5k कॅप किती होऊन जाईल मायनस 25 होऊन जाईल सर, अपॉन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी. ओके, नाव आता याचा फायनल आन्सर किती होऊन जाईल, तुम्ही म्हणणार सर हे किती होऊन जाईल 9 16 25 मायनस 25 अपॉन मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी. तर फायनल उत्तर किती आलं 0. ओके, बिकॉज 25 मायनस 25 किती होऊन जाईल 0 होऊन जाईल. तर फायनल आन्सर किती होऊन जाईल 0. तर म्हणजेच कॉस थिटा इक्वल्स टू किती आला आपला आन्सर, कॉस थिटा इक्वल्स टू 0. म्हणजेच थिटा इक्वल्स टू किती होऊन जाईल 90 डिग्री. आय होप सो तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात आली असेल. तर आन्सर काय आलं पाहिजे आपलं सी. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज नॉट करेक्ट. बघा कोणतं रिलेशन करेक्ट येत नाही. तर याच्यामध्ये कसं समजून घ्यायचं, तर बघा आपण मी काय करतो, इथे एक सर्कल ड्रॉ करतो. ओके, आणि इथे मी एक पार्टिकल कन्सिडर करतो, जो पार्टिकल असा रोटेट करतो आहे. ओके, ह्या अँग्युलर वेलोसिटीनं तो पार्टिकल काय करतोय रोटेट करतोय ओमेगा, आणि म्हणजेच त्याची वेलोसिटी कोणीकडे असेल व्ही इकडे असेल, आणि त्याचा आर वेक्टर कोणीकडे असेल, तर त्याचा आर वेक्टर हा असा इकडे असेल. मग आता ओमेगाचा वेक्टर कोणीकडे येईल, तर ओमेगा जर तुमचा अशा प्रकारे रोटेट होत असेल, ओके, जर तुमचा ओमेगा हा असा रोटेट होत असेल असा, तर तो कितीकडे येऊन जाईल ओमेगा येऊन जाईल सर तुमचा डॉट. ओमेगा काय असेल डॉट, डॉट म्हणजे कोणीकडे येऊन जाईल तर तो येऊन जाईल मायनस के कॅप. ओके, तो काय येऊन जाईल तुमचा के कॅप. ओके, नाव आणि आता आर वेक्टर कोणीकडे, तुम्ही म्हणणार सर आर वेक्टर जो आहे तो आहे तुमचा आय कॅपकडे. तर मग आता याच्यापैकी दोन्ही तुम्ही करून बघा. अच्छा, खूप मोठ्या विद्यार्थ्यांना हे लक्षात येणार नाही के कॅप कसं काय आलं. बघा हा तुमचा ॲक्शियल वेक्टर आहे. कोणता वेक्टर आहे हा ॲक्शियल वेक्टर. तर मग आता तुम्ही ओमेगा क्रॉस आर एकदा करून बघा आणि आर क्रॉस ओमेगा करून बघा, कोणतं उत्तर बरोबर येतं आहे ते चेक करा. तर कसं येणार नीट लक्षात. आता ओमेगा क्रॉस आर जर केला आपण, तर ओमेगा किती आहे आपलं, म्हणजेच के क्रॉस आय, आणि ते केलं आपण आय क्रॉस के. आन्सर काय आलं पाहिजे आपलं, आन्सर काय आलं पाहिजे, तर आपला आन्सर हे आलं पाहिजे विच इज जे कॅप आन्सर आपला आलं पाहिजे. हा इकडे चाललं ना, आपण काय करतोय व्ही काढतोय, आपण काय काढतोय व्ही काढतोय. मग व्हीचा फॉर्म्युला एक तर असा लिहिला जाऊ शकतो, व्ही इक्वल्स टू ओमेगा क्रॉस आर किंवा व्ही इक्वल्स टू आर क्रॉस ओमेगा. तर यापैकी एक कोणतरी आन्सर असलं पाहिजे. मग आता तुम्ही एक करून बघायचं. बघा आता के क्रॉस आय जर केलं, तर के क्रॉस आय केलं तर जे येऊन जाईल, आणि आय क्रॉस के केलं तर मायनस जे येऊन जाईल. तर म्हणजे हे आन्सर तुमचं काय रॉंग आहे, हे आन्सर रॉंग आहे, आणि हे आन्सर तुमचं काय राईट आहे. ओके, तर मग याचा आन्सर काय आलं पाहिजे, तर याचा आन्सर आलं पाहिजे कोणतं विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज नॉट ट्रू. तर हे रिलेशन ट्रू नाही आहे, तर आन्सर काय आलं पाहिजे बी. ओके, नेक्स्ट आता तुम्हाला विचारले द अँगल बिटवीन द वेक्टर पी आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप अँड द युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस इज. काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, अँगल थिटा बिटवीन पी वेक्टर, एक पी वेक्टर दिला आहे अँड युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस. युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस काय असतो, तर तुम्ही म्हणणार सर सपोज युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस काय होऊन जाईल, युनिट वेक्टर
अलॉंग एक्स ॲक्सिस काय असेल, तर तुम्ही म्हणणार युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस असतो कधी पण आय कॅप. बरोबर आहे का? आय कॅप म्हणजे एक वेक्टर जो आला, सपोज मी या वेक्टरला बी वेक्टर म्हणलं, तर बी वेक्टरची व्हॅल्यू काय आली आय कॅप. तर ए वेक्टरची व्हॅल्यू आपण किती घेणार इथे, ए वेक्टरची व्हॅल्यू दिली त्यांनी, या पी वेक्टरची व्हॅल्यू दिली तुम्हाला त्यांनी. किती दिली पी वेक्टरची व्हॅल्यू, ही पी वेक्टरची व्हॅल्यू आहे. तर पी वेक्टर इक्वल्स टू आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. आणि क्यू वेक्टर, सपोज मी याला क्यू म्हणलं, तर क्यू वेक्टर काय म्हणेल तुमचा आय कॅप. इथे मी ह्या वेक्टरला क्यू वेक्टर म्हणतो, आय कॅपला मी काय म्हणलं क्यू वेक्टर. या दोघांमधला अँगल काढायचा आहे तुम्हाला बस. तर तुम्ही परत म्हणणार सर पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर इक्वल्स टू मॉड ऑफ पी मॉड ऑफ क्यू इंटू कॉस थिटा. आणि कॉस थिटा मला काढायचं आहे. कसं काढणार, कॉस थिटा इक्वल्स टू पी वेक्टर डॉट क्यू वेक्टर अपॉन मॉड ऑफ पी मॉड ऑफ क्यू. अच्छा, पी वेक्टर किती आहे आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप डॉट क्यू वेक्टर किती आहे सर क्यू वेक्टर आय कॅप. ओके, देन मॉड ऑफ पी, तुम्ही म्हणणार सर मॉड ऑफ पी येऊन जाईल 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर. अच्छा, काही विद्यार्थ्यांना डाऊट तर येत नाही आता मॅग्निट्यूड काढण्याबद्दल. हा तुमचा पी वेक्टर दिलेला आहे, हा पी वेक्टर आहे ना तुमचा, याचाच मॉड घ्यायचा आहे. इथं कोइफिशियंट किती आहे 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे, तर मग त्याचाच मॉड घेतलेला आहे मी. ओके, नाव आता जर तुम्ही पाहिलं याचा मॉड किती होऊन जाईल सर डायरेक्टली 1चा स्क्वेअर, डायरेक्ट 1च होऊन जाईल. अच्छा, मग ॲन्सर किती आलं इथे. आता आय डॉट आयच होऊ शकतं, जे आणि के येत नाही, तर हे आलं 1 डिवायडेड बाय आतमध्ये इथे किती आलं √3 इंटू 1. तर फायनल ॲन्सर 1/√3. तर मग आता ॲन्सर काय होऊन जाईल कॉस द थिटा इक्वल्स टू 1/√3 अँड थिटा इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 1/√3. अच्छा, कॉस इनवर्स काही लोकांना समजत नाही, तर मी समजून सांगतो. बघा, हा कॉस जेव्हा इकडे जातो ना, तेव्हा तो कॉस इनवर्स होत असतो. ओके, तर बघूया आपण आता याच्यात काय ॲन्सर आलेले आहे. तर ॲन्सर आपलं इथे यायला पाहिजे ए. ओके, तो तिसरंच ॲन्सर आलं पाहिजे आपलं ए. नेक्स्ट, युनिट वेक्टर इज रिप्रेझेंटेड ॲज. एक युनिट वेक्टर दिला रिप्रेझेंटेड ॲज, हा युनिट वेक्टर आहे. तर बेसिकली जर हा युनिट वेक्टर आहे, हा असे क्वेश्चन आपण भरपूर केलेत. तर युनिट वेक्टर जर असा असेल तर तुम्ही सिंपल म्हणू शकता की याचा मॅग्निट्यूड किती असला पाहिजे सर, याचा मॅग्निट्यूड 1 असला पाहिजे. तर मग तुम्ही 1 इक्वल्स टू √0.8चा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर प्लस 0.4चा स्क्वेअर, दॅट्स इट. मग आता याचा जर दोन्ही साईडला तुम्ही स्क्वेअर केला, ओके, तुम्ही या साईडला स्क्वेअर केला आणि या साईडला स्क्वेअर केला, तर काय होऊन जाईल, तुम्ही म्हणणार सर इथं होऊन जाईल 1 इक्वल्स टू 1चा स्क्वेअर 1च होऊन जाईल, इथं होऊन जाईल 0.8चा स्क्वेअर 0.64 प्लस बी स्क्वेअर प्लस 0.16. ओके, मग आता 1 इक्वल्स टू 0.64 प्लस 0.16, तर ते माझ्या मते येऊन जाईल 0.80 प्लस बी स्क्वेअर. अँड हे 0.80 इकडे जर आलं तर 1 मायनस 0.80 इक्वल्स टू बी स्क्वेअर. अच्छा, हे सबट्रॅक्शन तुम्हाला करता यायला पाहिजे बरं का. आता पॉईंट सबट्रॅक्शन, ॲडिशन, सबट्रॅक्शन हे यायलाच पाहिजे, नाही तर कन्फ्युजन व्हायला सुरुवात होऊन जाईल. तर मग किती होऊन जाईल, हे होऊन जाईल 0.20 इक्वल्स टू बी स्क्वेअर. आणि बी इक्वल्स टू किती होऊन जाईल √0.20. आलं सगळ्यांना लक्षात. नेक्स्ट, वेक्टर पी हॅज एक्स अँड वाय कॉम्पोनंट्स ऑफ अ मॅग्निट्यूड. ओके, वेक्टर पी हॅज एक्स अँड वाय कॉम्पोनंट्स ऑफ अ मॅग्निट्यूड 2 and 4 युनिट्स. एक वेक्टर पी आहे ज्याचा एक्स कॉम्पोनंट किती आहे 2 आहे आणि वाय कॉम्पोनंट किती आहे 4 आहे, युनिट्स रिस्पेक्टिवली. अ वेक्टर क्यू अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस हॅज मॅग्निट्यूड 6 युनिट्स. द वेक्टर क्यू वेक्टर मायनस पी वेक्टर विल बी. बघा, आता मी फिगर ड्रॉ करतो. आता फिगर मी कशी ड्रॉ करू शकतो, तर आपण म्हणणार सर एक्स, आता आपण याच्यासाठी थोडा कलर चेंज करू. ओके, हा कलर. ओके, तर मग आता हा माझा इनिशियल वेक्टर, सपोज मी याला काय पकडलं, हा एक्स, आणि हा काय पकडला मी वाय. ओके, हा किती पकडला 4, नाही हा किती सांगितला 2 सांगितलं आहे, बरोबर ना. हा किती सांगितलं 2 आणि हा किती सांगितला आहे 4. आणि जो वाय क्यू वेक्टर आहे, ओके,
आणि जो क्यू वेक्टर आहे तो किती आहे, -6 आहे. ओके, नाव आता जर आपण याला जर कॅल्क्युलेट करायचं ठरवलं तर पी वेक्टर काय होऊन जाईल आपलं, पी वेक्टर तुम्ही म्हणणार सर 2i कॅप प्लस 4j कॅप, हा पी वेक्टर झाला. क्यू वेक्टर काय आपला, तुम्ही म्हणणार सर -6i कॅप, हा क्यू वेक्टर आहे. आणि फायनली त्यांनी काय करायला सांगितलं आपल्याला, त्यांनी आपल्याला सांगितलं सी वेक्टर पकडायला आणि तो काढा की क्यू वेक्टर मायनस पी वेक्टर काढा. ओके, दॅट्स इट. मग आता आपण जर याला सॉल्व्ह करायला सांगितलं तर हा क्यू वेक्टर किती दिला आपल्याला, -6i कॅप. सो -6i कॅप मायनस पी वेक्टर किती आहे, 2i कॅप प्लस 4j कॅप. ओके, आता जर तुम्ही नीट लक्ष दिलं, -6i कॅप आणि मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर -2i कॅप मायनस 4j कॅप. फायनली हे किती होऊन जाईल, -8i कॅप मायनस 4j कॅप. ओके, आता इथून जर 4 कॉमन घेतले किंवा -4 जर कॉमन घेतले तर हे काय होईल, 2i कॅप प्लस j कॅप. ओके, हे आलं आपलं ॲन्सर. हे काय आलं आपलं वेक्टर, क्यू वेक्टर मायनस पी वेक्टरचं ॲन्सर आलं. बघा त्याच्यात कोणतं ऑप्शन दिसतंय, तर ऑप्शन यायला पाहिजे बी. ॲन्सर काय यायला पाहिजे आपलं, बी. ओके, अच्छा सर हे कसं केलं तुम्ही डायरेक्ट, हे बघा मी हे थोडं शांततेत केलं आहे कारण की इथे 8i कॅप मायनस 4j कॅप आहे. ओके, नाव 6th वेक्टर a प्लस बी अँड a मायनस बी आर राईट अँगल टू ईच अदर. ओके, द वेक्टर्स ए वेक्टर प्लस बी वेक्टरचा जो काही रिझल्टंट आहे आणि ए वेक्टर मायनस बी वेक्टरचा जो काही रिझल्टंट आहे आर राईट अँगल टू ईच अदर. दिस इज पॉसिबल अंडर कंडिशन. कोणत्या कंडिशनला ही गोष्ट घडू शकते, चला आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. मी इथे ए वेक्टर घेतला, ओके, हा आणि हा बी वेक्टर घेतला. ओके, आता यांचा रिझल्टंट काढायचा मला. यांचा रिझल्टंट काय येईल, आपण पॅरलोग्राम टेक्निक लावणार. तर हा झाला आपला रिझल्टंट. ओके, हा झाला आपला रिझल्टंट. नाव आता आपल्याला नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी, ए वेक्टर मायनस बी वेक्टर करायला सांगितले. अच्छा, मायनस बी वेक्टर जर करायला सांगितलं आपल्याला तर बी वेक्टरला मी इथे खाली ड्रॉ करतो. ओके, हा झाला मायनस बी वेक्टर आणि यांचं रिझल्टंट घ्यायचं आता आपल्याला. हा आला रिझल्टंट, बरोबर आहे का. नाव आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या, याला मी रफ करतो. हा ए वेक्टर आहे आपला, हा ए वेक्टर आहे. ओके, आणि हा सेकंडवाला रिझल्टंट आहे आर डॅश. ओके, नाव आता काय सांगितलं, दिस इज पॉसिबल अंडर कंडिशन द वेक्टर्स ए प्लस बी अँड ए मायनस बी आर राईट अँगल टू इच अदर. बघा बरं, आता जर हे दोन्ही व्हॅल्यू जर ह्या एक असेल, हे ए इक्वल्स टू बी असेल तर ही व्हॅल्यू काय येऊन जाईल आपली, जर ए इक्वल्स टू बी जर मी पकडलं सपोज, तर हे ॲन्सर काय असेल, तुम्ही म्हणणार आर इक्वल्स टू √2a असेल आणि हे पण आर इक्वल्स टू किती येऊन जायचं, √2aच येऊन जाईल, बरोबर आहे का. आणि मग आता ह्या दोघांमध्ये अँगल किती असेल, सर हा अँगल 45 डिग्री आहे आणि हा अँगल किती आहे, 45 डिग्री, बरोबर. मग दोघांमध्ये जर अँगल 45 डिग्रीच असेल तर तुम्ही सांगू शकता की दोघांचं रिझल्टंट काय येत आहे, √2aच येत आहे. दोघांचा रिझल्टंट काय येतोय, √2aच येत आहे. तर मग त्याचं ॲन्सर काय आलं पाहिजे, त्याचं ॲन्सर आलं पाहिजे a इक्वल्स टू बी. 6चा ॲन्सर काय आलं पाहिजे आपलं, डी. ओके, आता या कंडिशन नीट चेक करा. दिस इज पॉसिबल अंडर कंडिशन. बघा, जेव्हा हे ए प्लस बी हे राईट अँगल टू इच अदर, हे दोन्ही राईट अँगलला कधी येऊ शकते, हा जो वेक्टर आलेला आहे आपला, हा आर वेक्टर आणि हा जो आर डॅश आलेला आहे, हा आर डॅश आणि हा आर, यांच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल आहे, 90 डिग्री. तर हे कधी असतील, तर हे तेव्हाच असतील जेव्हा ए इक्वल्स टू बी असेल, त्या सिच्युएशनला हे येऊन जाईल. ओके, अच्छा, याला तुम्ही मॅथ लावूनही सॉल्व्ह करू शकता, बट
मी तुम्हाला डायरेक्ट सोप्या याच्यात ते समजून सांगितलं. नेक्स्ट, द डॉट product and cross product of two non-zero vectors have a common characteristics, that is इथं बेसिक प्रॉपर्टी बोथ ओबे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. ओके, तर 7व्याचा आन्सर काय आलं पाहिजे आपलं? ए आलं पाहिजे. 8वा चेक करूया आपण. फोर्स ऑफ एफ फोर्स दिलाय ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल कॉजेस डिस्प्लेसमेंट दिले इन द डायरेक्शन ऑफ एफ इफ द वर्क डन इज 12 जूल देन द व्हॅल्यू ऑफ एक्स इज. ओके, म्हणजे काय दिलं? सिंपल पहिले मला सांगा वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो? तो म्हणणार सर वर्क डनचा फॉर्म्युला असतो फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट. ओके, मग आता वर्क डनची व्हॅल्यू तुम्हाला 12 जूल दिलेली आहे. मग फोर्स किती दिला आहे? ते म्हणणार सर 3i कॅप प्लस 6j कॅप प्लस 2k कॅप डॉट मायनस 4i कॅप प्लस xj कॅप प्लस 3k कॅप. ओके, बस यांचा डॉट प्रोडक्ट घ्या. दिस 12 इक्वल्स टू मायनस 12 प्लस 6x प्लस 6. ओके, सो मायनस 12 इकडे गेल्यावर प्लस होऊन जाईल. सो 12 प्लस 12 मायनस हे 6 इकडे गेल्यावर मायनस 6 होऊन जाईल. मायनस 6 इक्वल्स टू 6x. तर 24 डबल मायनस आलं. सो हे होऊन जाईल 18 इक्वल्स टू 6x आणि x इक्वल्स टू किती होऊन जाईल? 3. ओके, सो x इक्वल्स टू 3, तर आपला आन्सर आला पाहिजे ए. नाव इफ P and Q are two non-zero vectors, then angle between P and the resultant vector of P plus Q and P minus Q is. ओके, तर हा किती नंबरचा क्वेश्चन आहे? 9 नंबरचा क्वेश्चन आहे. आणि क्वेश्चन आपण एकदा चेक करूया. ओके, तर इफ P and Q are two non-zero vectors, then angle between P and the resultant vector of P plus Q and P minus Q. बघा आता P प्लस क्यू रिझल्टंट वेक्टर जो आहे तो P प्लस क्यू प्लस P मायनस क्यू चा जो काही रिझल्टंट असेल त्यांच्यातला अँगल काढ. याच्यातला अँड P वेक्टर मधला अँगल काढायचा आहे तुम्हाला. तर आता पहिले याला सॉल्व्ह करूया. हा P वेक्टर प्लस क्यू वेक्टर, तुम्ही म्हणणार सर P वेक्टर प्लस क्यू वेक्टर प्लस P वेक्टर मायनस क्यू वेक्टर, तर किती आलंय? 2p वेक्टर. हा झाला रिझल्टंट. ओके, मग आता मला सांगा, कारण की प्लस क्यू अँड मायनस क्यू 0 होऊन जाईल, तर 2p आला वेक्टर. आता हा पण तुमचा काय p वेक्टरच आहे आणि हा पण तुमचा काय p वेक्टरच आहे. आता दोन्ही p वेक्टरचे, फक्त 2 ने मल्टिप्लाय केलं नाही ना, मग 2 ने मल्टिप्लाय केलं तर तो फक्त स्केल झाला आहे वेक्टर. यस नो, म्हणजे जसं की आता जर समजा एखादा वेक्टर असेल जो की लाईक 3i कॅप, हा एक वेक्टर आहे. ए वेक्टर इक्वल्स टू किती आहे? 3i कॅप. आता सपोज मी एक बी वेक्टर घेतला आणि त्याला मी फक्त 2 ने मल्टिप्लाय केलं ए वेक्टरला, तर हा वेक्टर जो नवीन वेक्टर होईल तो काय होऊन जाईल? फक्त 6i कॅप होऊन जाईल, कारण की हा किती आहे? 2 × 3i कॅप आहे. म्हणजे जो नवीन वेक्टर होईल तो याच्यावरतीच आलेला असेल, फक्त त्याची काय झालं असेल तो थोडासा मोठा असेल, पण यांच्यात अँगल किती होऊन जाईल? सर यांच्यात अँगल 0 डिग्री आलेला असेल. आणि दॅट्स इट. याचा आन्सर काय आला पाहिजे? 0 आला पाहिजे. ओके, सो 9चा आन्सर आपलं बी आलं पाहिजे. नाव नेक्स्ट 10 चेक करूया आपण आता. द सम अँड डिफरन्स ऑफ टू परपेंडिक्युलर वेक्टर्स ऑफ इक्वल लेंथ्स आर. बघा आता हा परत तोच कॉन्सेप्ट आहे. द सम अँड डिफरन्स ऑफ टू परपेंडिक्युलर वेक्टर्स. आता सम म्हणजे किती असणार? तुम्ही म्हणणार सर सम जर घेतला आपण इथे, सम म्हणजे कोण असणार? तुम्ही म्हणणार सर सम असेल ए वेक्टर प्लस बी वेक्टर, हा सम झाला. आणि डिफरन्स काय असेल? डिफरन्स असेल ए वेक्टर मायनस बी वेक्टर असेल सर. ओके, द सम अँड डिफरन्स ऑफ टू परपेंडिक्युलर वेक्टर्स ऑफ इक्वल लेंथ आर. ओके, तर मग आता आपल्याला याला काढायचं आहे. तर सपोज ए प्लस बी केलं मी, इथं ए आहे इथं बी आहे, हा ए आहे आणि ए इक्वल्स टू बी सांगितलं त्यांनी, का इक्वल लेंथ आहे ना त्यांची. तर मग इक्वल लेंथ म्हणजे हा पण एच आहे. तर मग जर याला तुम्ही सॉल्व केलं त्याचं उत्तर काय येऊन जाईल? त्याचं उत्तर येऊन जाईल
ए रूट 2 होऊन जाईल. ओके, यस, यालाच तुम्ही बी वेक्टर म्हणलेले ना, हाच तुमचा बी वेक्टर आहे. नाव नेक्स्ट सिच्युएशनला तुम्हाला बीला काय करायचं आहे, रिव्हर्स करायचं आहे, ए मायनस बी करायचं ना. तर मग बी ए मायनस बी केलं तर याचा रिझल्टंट कुठे येऊन जाईल, तुम्ही म्हणणार सर याचा रिझल्टंट इकडे येऊन जाईल सर. आणि याची व्हॅल्यू किती असेल, त्याची व्हॅल्यू पण ए रूट 2च असेल, कारण की हा सुद्धा काय एच आहे. मग आता काय लक्षात आलं तुम्हाला, ऑफ इक्वल लेंथ अँड हॅव अँड ऑप्ट्यूज अँगल बिटवीन देम, also perpendicular and different length, also perpendicular and of equal length. बघा आता ए प्लस बीचा जो काही रिझल्टंट आलेला आहे, हा एक वेक्टर मी इथे यांनी दाखवतो, हा एक वेक्टर ओके, आणि हा एक वेक्टर एकमेकाला कसे आलेत, परपेंडिक्युलर आहेत, कारण की हा अँगल 45 आहे आणि हा पण अँगल 45 आहे. तर फायनली हे दोन्ही वेक्टर एकमेकाला कसे आले, 90 डिग्रीवर आले. बरं, दोघांची लेंथ कशी आली, सेम आली. मग ॲन्सर काय आलं पाहिजे, ॲन्सर आलं पाहिजे सी, ऑल्सो परपेंडिक्युलर अँड ऑफ इक्वल लेंथ. ओके, तर उत्तर येऊन जाईल आपलं सी. नेक्स्ट आता दिलं तुम्हाला एक ए वेक्टर, एक बी वेक्टर अँड एक सी वेक्टर. फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल, देन आउट ऑफ द फॉलोइंग विच वन इज सॅटिस्फाईड. बघा आता हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन कशामुळे, कारण एक तर हा 2 वेळेस आला आणि याच्यात काही कॉन्सेप्ट आहे ज्या तुम्हाला डायरेक्ट लक्षात आल्या पाहिजे. मग आता 3 जर वेक्टर दिले असतील, ए वेक्टर, बी वेक्टर आणि 3 वेक्टर सी वेक्टर, आता हे त्यांनी काय एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करतात. तर बेसिकली राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणल्यावर हे असं प्रकारे काहीतरी रिलेशन असणार. ओके, हा राईट अँगल ट्रायंगल झाला का. ओके, मी इथं ए बी आणि सी लिहितो. ओके, नाव आता जर तुम्ही चेक केलं ट्रायंगलच्या प्रॉपर्टीनुसार, ही तुमची ए घेणार तुम्ही, ही तुमची बी घेणार आणि तुमची सी घेणार. मग आता तुम्ही चेक करा, सी वेक्टर इक्वल्स टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर असं काही येत आहे का, किंवा किंवा असं तुम्ही करू शकता. लाईक जर समजा तुम्ही इथं चेक केलं ह्या वेक्टर्सला, ह्या नंबर्सला जर तुम्ही चेक केलं तर बी वेक्टर प्लस सी वेक्टर जर केलं तर ए वेक्टरचा आन्सर येतं का, चेक करा बरं. काय सांगितलं मी, बी वेक्टर ह्या दोघांची कोणाची बेरीज, हे तिसरा येतोय का ते चेक करायचं. मग आपण चेक करूया. तर बी वेक्टर प्लस सी वेक्टर जर मी इथे केलं तर ते किती येऊन जाईल, तर हे येऊन जाईल सर आय कॅप मायनस 3 जे कॅप प्लस 5 के कॅप. ओके, डॉट, आणि हा किती आहे 2 आय कॅप प्लस जे कॅप मायनस 4 के कॅप. ओके, बघा बरं आता हा किती येते आन्सर, हे बरोबर लिहिलं एक मी, 2 आय कॅप प्लस जे कॅप मायनस 4 के कॅप. बरं, मग आता हे किती झालं, 2 × 1 विच इज 2, हे प्लस करायचं ना आपलं, सॉरी इथे प्लस आहे. मग आता प्लस केलं तर किती होऊन जाईल, तर हे 2 + 1 किती होऊन जाईल, हे आय कॅप प्लस आय कॅप, तुम्ही म्हणणार सर 3 आय कॅप मायनस 3 प्लस जे मायनस 2 जे कॅप 5 के कॅप मायनस 4 के कॅप, ते येऊन जाईल प्लस के कॅप. हा ए वेक्टर आला आहे का आपला, येस सर हा ए वेक्टर आलेला आहे. आणि ए वेक्टर आपला हाच आहे का, हो हा ए वेक्टर चेक करा सगळ्यांनी, आणि हा ए वेक्टर चेक करा. दोन्ही आन्सर काय तुमचे सेमच आलेले आहेत. नाव आता जर हे दोन्ही आन्सर सेम आले तर लास्टला काय सांगितलं, तर ही कंडिशन यापैकी कोणती कंडिशन सॅटिस्फाय होती. तुम्ही म्हणणार सर यामध्ये ही पण कंडिशन सॅटिस्फाय होते आणि ही पण कंडिशन सॅटिस्फाय होते, बरोबर आहे का. पण मग आता यापैकी कोणती ही इकडचे जे 2 उरलेत आपले, ह्या 2 पैकी कोणती कंडिशन सॅटिस्फाय होते ते आपल्याला चेक करायचे. नाव आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. मग आता बेसिकली तुम्ही या सगळ्यांचे मॉड घ्या, बरोबर आहे का. ए वेक्टरचा मॉड घेतला तर किती येऊन जाईल, तुम्ही म्हणणार ए वेक्टरचा जर मी मॉड घेतला तर तो येऊन जाईल √3 चा स्क्वेअर 9. कसं येतं हे, मी कोणाचा मॉड घेतोय, मी याचा मॉड घेतोय बरं का, ह्या वेक्टरचा मॉड घेतोय मी. आता मॉड सगळ्यांना घेता येतो, मी असं अज्युम करतो. ओके, 3 चा स्क्वेअर 9 प्लस 2 चा स्क्वेअर 4 प्लस 1, हाऊ मच इट इज, से येऊन जाईल √14. मॉड ऑफ बी करून पहा, मॉड ऑफ बी किती येतं आहे. अच्छा, बी कुणीकडे आहे सर, हे बी वेक्टर आहे का, आणि हा सी वेक्टर आहे. ओके, तर हा बी वेक्टर आहे. बी वेक्टर किती येतो मॉड, चला चेक करा. तर 1 चा स्क्वेअर 1 प्लस 3 चा स्क्वेअर 9 प्लस 5 चा स्क्वेअर, तर स्क्वेअर. ओके, आता हे आन्सर किती येत आहे, 1 + 9 + 25, किती आलं हे आन्सर,
35, बरोबर आहे का. आणि मॉड ऑफ सी वेक्टर चेक करा आता सगळ्यांनी. मॉड ऑफ सी वेक्टर, तर मॉड ऑफ सी वेक्टर कुठे आहे, समजा सी वेक्टर हा इथे दिसतोय. ओके, हा तुमचा सी वेक्टर आहे. तर किती होऊन जाईल ते 2चा स्क्वेअर 4 + 1 4 + 1 मायनस प्लस 16, किती आलं हे √21. अच्छा, जर तुम्ही आता इथे हे 3 जर लोक चेक केले, 3 हा हा आणि हा, तर याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येईल, ह्या दोघांचा स्क्वेअर केला आणि जर ॲडिशन केली तर हे उत्तर यायला लागेल. बघा आता समजा जर मी असं लिहिलं बी स्क्वेअर = ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, तर बरोबर येते का. बी स्क्वेअर किती आहे √35चा स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर किती √14चा स्क्वेअर प्लस √21चा स्क्वेअर, बरोबर आहे का. आणि बरोबर येते का मग, हो सर हे येते 35 = 14 + 21, किती येतं हे 4 आणि 5 आणि 3, राईट आलं. सो मग आता कोणतं रिलेशन सॅटिस्फाय होतंय चेक करा आता. हे वालं रिलेशन सॅटिस्फाय होतंय का, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. नाही सर हे रिलेशन सॅटिस्फाय होत नाही. कोणतं रिलेशन सॅटिस्फाय होतं, हे रिलेशन सॅटिस्फाय होतं. सो तुम्ही काय करणार मग, बी आन्सर देणार का, कारण की हे रिलेशन सॅटिस्फाय होतं आहे पण याचं समोरचं रिलेशन सॅटिस्फाय होत नाही. सो फायनली हे आन्सर. ओके, कॉन्सेप्ट समजली असेल तुम्हाला. नाव आता इकडे लक्ष देऊया आपण. रिझल्टंट ऑफ 2 वेक्टर्स P and Q इज ऑफ मॅग्निट्यूड R1. दोन वेक्टरचा P आणि Qचा रिझल्टंट किती R1. इफ डायरेक्शन ऑफ Q इज रिव्हर्स द रिझल्टंट इज ऑफ मॅग्निट्यूड R2. द व्हॅल्यू ऑफ R1² + R2 इज. ओके, आता चला सगळ्यांनी नीट लक्ष द्या. तर R1चा फॉर्म्युला काय येऊन जाईल तुमचा, तुम्ही म्हणणार सर R1चा फॉर्म्युला येऊन जाईल आमचा √ रिझल्टंट ऑफ 2 वेक्टर्स. ओके, सो P1² + Q² P² + Q² P² + Q² + 2PQ cos θ, हे झालं रिझल्टंट R1चं. आणि डायरेक्शन ऑफ Qची डायरेक्शन रिव्हर्स केली तर मग ते निगेटिव्ह वेक्टर होऊन जाईल. ओके, लाईक P - Q करायचं आहे तुम्हाला, हे कशाचं आन्सर आलं, P वेक्टर + Q वेक्टरचं मॅग्निट्यूड आलं. मग आता तुम्हाला R2 काढायचं आहे, जे की असेल तुमचं √P² + Q² - 2PQ cos θ, हे कशाचं आन्सर आलं √P वेक्टर - Q वेक्टर. ओके, नाव आता तुम्हाला काय विचारलं, द व्हॅल्यू ऑफ R1 + R2चा स्क्वेअर काढायचं आहे. ओके, याचं आन्सर काढायचं आहे. बघा आता ह्या दोघांचं काय करा, स्क्वेअर करा, R1 + R2चं स्क्वेअर. तुम्ही म्हणणार सर R1² + R2² करायचं आहे आपल्याला, ते आन्सर काय होऊन जाईल, R1 किती आहे, तुम्ही म्हणणार सर R1, त्याचा स्क्वेअर केलं तर मी डायरेक्ट लिहिलं तर समजेल ना. आता तर डायरेक्ट जर लिहिलं तर मी काय होऊन जाईल, ते P² + Q² + 2PQ cos θ. ओके, हे काय झालं R1² झालं प्लस R2² किती होऊन जाईल, P² + Q² - 2PQ cos θ. ओके, चला आता इथे काय लक्षात आलं, हे कोण आहे तुमचं, ही पूर्ण टर्म कोणी आहे तुमची, ही आहे R1² आणि ही पूर्ण टर्म कोणती तुमची R2². ओके, नाव कोण कोण कट होतं इथे, तर सर +2PQ cos θ - 2PQ cos θ कट होऊन जाईल. नेक्स्ट काय काय उरलं इथे, सर P राहिले Q राहिले, P राहिले Q राहिले, मग ते होऊन जाईल सर P² + Q² + P² + Q². फायनल आन्सर किती होऊन जाईल 2 इन ब्रॅकेट P² + Q². ओके, यस, सगळ्यांना कॉन्सेप्ट समजली, तर फायनल आन्सर यायला पाहिजे बी. नेक्स्ट हा क्वेश्चन तर आपण मागेही काल मागच्या लेक्चरमध्येच आपण तुम्हाला सांगितलं आहे. 3 वेक्टर्स A, B, C are such that A.B = A.C = 0. अच्छा, A.B and A.C = 0 याचा बेसिक अर्थ काय, तर ह्या A.Bचा आन्सर काय 0 आहे. तर A.Bचा आन्सर 0 कधी असेल, डॉट प्रोडक्ट 0 कधी असतो, जेव्हा त्यांच्यात अँगल किती असतो 90 डिग्री. तर मग तुम्ही इथे जर A ड्रॉ केलं, ओके, आणि इथे B ड्रॉ केलं, त्यांचं डेफिनेटली अँगल काय असेल 90 डिग्री असेल.
आणि आता तुम्ही सी ड्रॉ करताय, ए डॉट सी. बघा आता ए डॉट सी म्हणजे तुम्ही सी जो आहे तो स्क्रीनमधून बाहेर येणारा ड्रॉ करणार आहे. हा सी वेक्टर जो आहे तो कुठं केला आहे, स्क्रीनमधून बाहेर येतोय बरं का. हा मी तुम्हाला दाखवू शकत नाही याच्यावर, तो स्क्रीनमधून बाहेर येतोय. तेव्हाच बी डॉट सीचं पण आन्सर काय असेल, 0 असेल. लक्षात एक सगळ्यांना. तर बीला परपेंडिक्युलर सी असला पाहिजे. मग आता जर सपोज तुम्ही देन ए इज पॅरलल टू, ए कोणाला पॅरल, तर तुम्ही सांगा बघा, आपण हे करून दाखवलं तर बी क्रॉस सी जर केलं तुम्ही, बी क्रॉस सी, बी कुणीकडे चाललाय, जे कॅपला. हा कुणीकडे आहे तुमचा, के कॅपकडे. बरोबर आहे ना. हा कुणीकडे, के कॅप म्हणजे तिकडे येते. तर जे क्रॉस के केलं काय येईल सर, आय कॅप आन्सर येईल. तर बी क्रॉस केचं आन्सर हे आय कॅप असेल, आणि जो की पॅरलल असेल कोणाला, एला. कोणाला असेल, एला. ओके, तुम्हाला आयपचं कॉन्सेप्ट समजत असेल. तर बी क्रॉस की सी केलं तर तुमचं ते आन्सर येऊन जाईल. तर हे आन्सर येऊन जाईल तुमचं बी क्रॉस सी. नेक्स्ट, द अँगल मेड बाय अ वेक्टर 3i कॅप 2j कॅप 4k कॅप विथ वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिस सोबत अँगल विचारलाय, तर ठीक आहे. मग वाय ॲक्सिस सोबत विचारलं तर डायरेक्शन कोसाइनचा फॉर्म्युला कॉस बीटा इक्वल्स टू 2/2 का घेतले, कारण की वाय ॲक्सिस सोबत विचारलं ना, तर इथे 2 येते. ओके, तर 2 मॉड ऑफ ए. मॉड ऑफ एची व्हॅल्यू किती होईल, 3चा स्क्वेअर 9, 2चा स्क्वेअर 4 आणि प्लस 16. किती आला आन्सर हे, 2/29. तर फायनल आन्सर काय आलं, बीटा इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 2/√29. हे झालं आन्सर. ओके, हा ऑप्शन तुम्हाला समजला असेल. असाच तुम्ही आन्सर, याचा आन्सर किती आला पाहिजे, 15चं, मग डी आलं पाहिजे. नाव 16. आता हा क्वेश्चन थोडासा मोठा पण आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मायनर मिस्टेक पण आहे या क्वेश्चनमध्ये. इथे प्लस असायला हवं तर हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. ओके, सो आपण या क्वेश्चनला थोडं स्किप करत आहोत. याचा आन्सर यायला पाहिजे ह्या, जर सपोज याचा आन्सर यायला पाहिजे 1/2. ओके, आणि जर इथे 2a कॅप मायनस a2 कॅप जर असेल, म्हणजे हे असं जर असेल, तर याचा आन्सर यायला पाहिजे a कॅप मायनस a1 कॅप मायनस a2 कॅप चा डॉट जर घेतला तर त्याचा आन्सर यायला पाहिजे 9/2. ओके, तर हे मी याचा क्वेश्चन थोडा रॉंग झालेला आहे, सो दॅट्स वाय आपण याला थोडं स्किप करतो. नाव नेक्स्ट हा बघूया क्वेश्चन. ए वेक्टर दिलेला आहे तुम्हाला, बी वेक्टर दिलेला आहे. ओके, आता त्यांना काय सांगितलं, दोघं कसे परपेंडिक्युलर टू इच अदर. देन आता दोन्ही परपेंडिक्युलर टू इच अदर म्हणल्यावर तुम्ही म्हणणार सर ए वेक्टर डॉट बी वेक्टरचा आन्सर कन्फर्म काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे, कारण ते परपेंडिक्युलर. मग यांचं डॉट पुढं घ्या, a1 आय कॅप प्लस a2 जे कॅप डॉट b1 आय कॅप प्लस b2 जे कॅप इक्वल्स टू 0. अच्छा, हे किती होऊन जाईल, तुम्ही म्हणणार सर a1, इथं मी बी कॅपिटल काढलेत, त्यांनी स्मॉल दिलेत, b1 अँड b2. हे आलं a1 b1 प्लस a2 b2 इक्वल्स टू 0. म्हणजेच a1 b1 इक्वल्स टू मायनस ऑफ a2 b2. बस त्याच्यानुसार आता आन्सर काढा. तर तुम्ही म्हणू शकता a1/b2 इक्वल्स टू मायनस a2/b1. हे आला आपला आन्सर. आता कोणतं ऑप्शन येते, a1/b2, तर आन्सर आला पाहिजे डी. ओके, नाव the vectors of a same magnitude have a resultant equal to their of two vectors. The angle between two vector is, the vectors of same magnitude have a resultant equal to their. आता ही कंडिशन कधी येत असते बघा, हा ए असेल आणि दुसरा पण जर एच असेल, बरोबर आहे का, दुसरा पण काय असला पाहिजे, एच असला पाहिजे, आणि रिझल्टंटचा आन्सर पण काय आला पाहिजे, एच आला पाहिजे. तेव्हा या दोघांमध्ये अँगल किती असतो, 120 डिग्री असतो, जो की आपण शिकलेलो आहे भरपूर वेळेस. मग 120 डिग्री आन्सर आहे म्हणल्यावर कॉस, आणि कॉस 120 कधी असतो, तुम्ही म्हणणार सर कॉस 120 असतो, किंवा कॉस 120 तुमचा यायला पाहिजे आन्सर कॉस 120 आन्सर यायला पाहिजे -1/2. तर मग किती होऊन जाईल हे, थीटा इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ -1/2. काय सांगितलं हे लक्षात आलं का, काय सांगितलं हे लक्षात आलं का सर, हे ए असेल
दुसरा बी वेक्टर सुद्धाची व्हॅल्यू किती असेल, एच असेल. हा पण ए, हा पण ए. यांचा जर तुम्ही रिझल्टंट काढला तर रिझल्टंट सुद्धा किती येतो, ए येतो. ही सिच्युएशन फक्त एकाच अँगलला होत असते आणि ती होत असते 120 डिग्रीला. ओके, हे आपल्याला माहीत असतं, क्लासमध्ये आपण भरपूर असे क्वेश्चन केलेले असतात. नेक्स्ट, इफ अ युनिट वेक्टर इज रिप्रेझेंटेड ॲज, बघा सेम क्वेश्चन आलेला आहे, परत आपण तो क्वेश्चन सॉल्व्ह नाही करणार. याचा आन्सर येणार आहे डी. काय फॉर्म्युला लावणार तुम्ही इथे, तुम्ही सिंपल फॉर्म्युला 1 = अंडर रूट ऑफ 0.4चा स्क्वेअर 0.16 प्लस 0.49 प्लस सी स्क्वेअर. ओके, याला सॉल्व करा, यू विल गेट आन्सर दिस. नेक्स्ट 20 नंबरचा क्वेश्चन बघूया. इफ द अँगल बिटवीन रिझल्टंट ऑफ ए वेक्टर प्लस बी वेक्टर अँड ए क्रॉस बी इज, बघा आता हा पण थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, ज्याला सॉल्व्ह करायला गेलं तर खूप वेळ लागेल, पण जर तुम्ही थोडं लॉजिक लावलं तर लगेच सॉल्व्ह होईल. बघा आता हा ए वेक्टर आहे, बरोबर आहे का, आणि हा तुमचा बी वेक्टर आहे. तर मला सांगा, सपोज ए वेक्टर आणि बी वेक्टरचं जर तुम्ही मॅग्निट्यूड घेतलं तर ते इथं कुठंतरी येऊन जाईल. रिझल्टंट घेतला, सपोज यांचा रिझल्टंट घेतला, तर हा रिझल्टंट इथं कुठंतरी येऊन जाईल, म्हणजे ह्या प्लेनमधील. आणि जर तुम्ही ए क्रॉस बी केलं, ए क्रॉस बी, ए कुणीकडे तुमचं आय कॅपवर आहे, बी कुणीकडे सर जे क्रॅपवर. तर मग ए क्रॉस बी जर केलं तर येणारं उत्तर जे असेल आय क्रॉस जे काय होऊन जाईल सर, तुम्ही आय क्रॉस जे तुम्ही सांगणार सर ते के कॅप होऊन जाईल, जे की स्क्रीनमधून येणारं बाहेर असेल. मग हा के कॅप आणि ह्या रिझल्टंट सोबत अँगल काय असणार आहे सर, तुम्ही काहीही करा याच्यासोबत अँगल ऑलवेज 90 डिग्री येणार आहे. हा अँगल किती असणार, ऑलवेज 90 डिग्री येणार आहे. हे तुम्ही इकडे नका समजू बरं का याला. हा तुमचा स्क्रीनमधून बाहेर येणारा वेक्टर आहे, त्याचा अँगल ऑलवेज किती असणार, 90 डिग्री. त्याचा आन्सर काय आला पाहिजे, सी, π/2. ओके, नेक्स्ट, द अँगल सबटेंडेड बाय द वेक्टर 4i कॅप प्लस 3j कॅप 12k कॅप विथ द एक्स ॲक्सिस. बघा आता थोड्याच वेळापूर्वी वाय ॲक्सिसवर अँगल होता, आता आपण कोणासोबत घेणार आहे, एक्स ॲक्सिसवर. तर तुम्ही म्हणणार सर कॉस अल्फा, डायरेक्शन कोसाईनचा फॉर्म्युला, कॉस अल्फा = 4 अपॉन अंडर रूट ऑफ 16 प्लस 9 प्लस 144. तर फायनल आन्सर 4/13 आणि अल्फा येऊन जाईल कॉस इनवर्स ऑफ 4/13. तर 4/13 कॉस इनवर्स किती आहे, तर सी आन्सर. सो 21चा आन्सर किती आला पाहिजे आपलं, सी. 22वा चेक करू आपण. द मॅग्निट्यूड ऑफ द सम ऑफ द टू वेक्टर्स ए अँड बी इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ द सम ऑफ द टू वेक्टर्स, सम घ्यायला सांगितले, सम ऑफ द टू वेक्टर्स ए अँड बी is equal to the magnitude of the difference of the two vectors a and b. The angle between a and b is, बघा आपण हा तो क्वेश्चन जस्ट 2 मिनिटापूर्वीच केला होता. इथं जर मी a घेतला, इथं जर मी b घेतला, तर हा a वेक्टर, तर मॅग्निट्यूड ऑफ सम ऑफ द टू वेक्टर्स a and b, हा a and b आहे, आणि याचा जो काही मॅग्निट्यूड येईल जो की असेल लाईक सपोज लाईक r, तो याच्या कसा येणार आहे, याचा सुद्धा आन्सर काय येणार आहे, आरच येणार आहे सर, बरोबर आहे का. यांच्यामध्ये अँगल किती येणार आहे, ह्या दोन्ही वेक्टरच्या मध्ये 90 डिग्री, आणि ए आणि बी मध्ये पण अँगल किती असणार, 90 डिग्रीच असतो. ओके, तर दिस इज युअर आन्सर. सर हे एक्झाममध्ये आम्हाला कसं लक्षात येईल, बघा एक्झाममध्ये लक्षात येण्याचा मेन कॉन्सेप्ट ही आहे की तुम्हाला मेन त्याची टर्मिनॉलॉजी समजणं गरजेचं आहे. सर टर्मिनॉलॉजी कशी समजेल, क्वेश्चन्स करून समजेल बेटा, एका दिवसात तर येणार नाही ती टर्मिनॉलॉजी. म्हणजे नेमकी कशाला काय म्हणतात, तुम्ही हे कसे करताय. मी याच्यात एकदा दोनदा क्वेश्चनला ट्राय केलेले असतात, भरपूर वेळेस मी खूप वेळेस ते सॉल्व्ह केलेले असतात, म्हणून मला ते समजतं. तुम्ही पण 2-3 वेळेस करा, तुम्हाला सुद्धा ते येऊन जायला सुरुवात ऑटोमॅटिक येऊन जाईल. एकदा तुम्हाला क्वेश्चन कसा बनलाय, फ्रेम कसा केला तो समजला की ऑटोमॅटिक येऊन जाते. तर हा क्वेश्चन कसा आहे, मॅग्निट्यूड ऑफ सम ऑफ द टू वेक्टर्स, दोन वेक्टरचा मॅग्निट्यूड जो घेतला तो इक्वल आहे, म्हणजे ही व्हॅल्यू पण आर आहे आणि ही व्हॅल्यू पण आरच आहे. ओके, आणि ही सिच्युएशन कधी होऊन जाईल, तर असं समजा की बेसिकली आता मी तुम्हाला थोडं समजून सांगतो. इथे हा ए आहे आणि हा पण ए आहे, त्याचं उत्तर काय येऊन जाईल, a√2 येऊन जाईल का. मग हा ए आहे आणि याला जर फक्त मायनस केलं त्याचं सुद्धा उत्तर काय असेल, a√2 असेल, बरोबर आहे का. मग यांच्या दोघात अँगल किती, 90 डिग्री, आणि यांच्या दोघात पण किती अँगल, 90 डिग्री. ओके, ही सिच्युएशन तेव्हाच होऊ शकते फक्त. सो आन्सर इज 90 डिग्री. नेक्स्ट आता हा क्वेश्चन चेक करा. टू वेक्टर्स
पी अँड क्यू हॅव इक्वल मॅग्निट्यूड्स. इक्वल मॅग्निट्यूड म्हणजे काय, मॉड ऑफ पी इक्वल्स टू मॉड ऑफ क्यू दिलं आहे त्यांनी. इफ मॉड ऑफ पी प्लस क्यू इक्वल्स टू 5 मॉड ऑफ पी मायनस क्यू असेल तर. अच्छा, मला सांगा मॉड ऑफ पी प्लस क्यूचा फॉर्म्युला काय असतो. तो म्हणणार सर अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा, हा फॉर्म्युला असतो सर. मग आता पी इक्वल्स टू जर क्यू असेल तर तुम्ही सिंपल म्हणणार 2p स्क्वेअर, कारण की इथं पण मी पीच ठेवलं तर, आणि हे किती होऊन जाईल 2p स्क्वेअर कॉस थिटा. ओके, कसं आलं हे, क्यूच्या ठिकाणी फक्त पी ठेवलं, ऑटोमॅटिक ते होऊन जाईल. मी आता पुढच्या याच्यात करून दाखवतो वाटलं असतं. पी मायनस क्यू मॉड, याचा फॉर्म्युला काय असेल, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2pq कॉस थिटा. अच्छा, मग आता हे किती येत आहे, तुम्ही म्हणणार सर बघा आता पीच्या ठिकाणी मी क्यू ठेवतो, इथं पी स्क्वेअर प्लस क्यूच्या ठिकाणी परत पी ठेवायचं, पी स्क्वेअर मायनस 2p इंटू पी कॉस थिटा. ओके, तर मग हे किती आलं, हे पी स्क्वेअर हे पी स्क्वेअर हे बनलं 2p स्क्वेअर मायनस 2p स्क्वेअर कॉस थिटा. हे पी स्क्वेअर कुठून आलं, हे पी इंटू पी झालं ना, पी स्क्वेअर. अच्छा, मग आता त्यांनी काय सांगितलं, हे रिलेशन घ्यायला सांगितलं. अच्छा, हे रिलेशन जर घेतलं मी तर हे काय होऊन जाईल, पी प्लस क्यू चा मॉड इक्वल्स टू 5p मायनस क्यू वेक्टरमध्ये ते सगळे चा मॉड. मग पी प्लस क्यूचं आन्सर किती आलं आपलं, तर पी प्लस क्यूचं हे आन्सर आले, जे की असेल आपलं अंडर रूटमध्ये 2p स्क्वेअर प्लस 2p स्क्वेअर कॉस थिटा. इकडे 5 अंडर रूटमध्ये 2p स्क्वेअर मायनस 2p स्क्वेअर कॉस थिटा. ओके, आता दोन्ही साईडला स्क्वेअर करा, स्क्वेअर तर दोन्ही साईडला करावं लागेल. मग किती होऊन जाईल हे 2p स्क्वेअर 2p स्क्वेअर 2p स्क्वेअर कॉस थिटा इक्वल्स टू 25 इन ब्रॅकेट 2p स्क्वेअर मायनस 2p स्क्वेअर कॉस थिटा. ओके, नाव आता याला जर सॉल्व केलं तर किती होऊन जाईल 2p स्क्वेअर प्लस 2p स्क्वेअर कॉस थिटा इक्वल्स टू, हे 25ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर येऊन जाईल 50p स्क्वेअर मायनस 50p स्क्वेअर कॉस थिटा. ओके, नाव आता आपण काय करणार आहे, या पी स्क्वेअरला इकडे घेऊन येणार आहे, तर हे मायनस इकडे गेलं तर काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. तर हे बनेल 2p स्क्वेअर कॉस थिटा प्लस 50p स्क्वेअर कॉस थिटा. ओके, आणि हे 2p स्क्वेअरला इकडे घेऊन येणार, तर इकडे काय आहे प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल मायनस. मग हे 50p स्क्वेअर, हे इथं तर 50p स्क्वेअर जसेल तसं, आणि हे इकडे मायनस 2p स्क्वेअर. अच्छा, हे किती आलं 52p स्क्वेअर कॉस थिटा इक्वल्स टू 48p स्क्वेअर. मग आता हे पी स्क्वेअर आणि पी स्क्वेअर काय होऊन जाईल कॉन्सल, मग कॉस थिटा इक्वल्स टू किती होऊन जाईल 48/52, आणि फायनल तुमचा आन्सर आलेला असेल थिटा इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 12/13. ओके, याला सॉल्व करा तुम्ही, पुढे भाग द्यायला तर होऊन जाईल तुमचं काम. नेक्स्ट, वेक्टर F1 इज अ युनिट वेक्टर. F1 कोण आहे, एक युनिट वेक्टर इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. म्हणजे F1 ची व्हॅल्यू किती आली सांगा बरं, डाटावरून काय लक्षात, डेटावरून काय लक्षात तुम्हाला, की F1 इज अ युनिट वेक्टर, हा एक युनिट वेक्टर आहे इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. म्हणजे हे सरळ सरळ F1 आय कॅप आहे का, अँड F2 इज ऑफ मॅग्निट्यूड. F2 काय सर, F2चं मॅग्निट्यूड माहिती आहे 4 इफ द वेक्टर प्रोडक्ट ऑफ F1 अँड F2 इज 0. अच्छा, वेक्टर प्रोडक्ट म्हणजे कोणता प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट. यांचा क्रॉस प्रोडक्ट काय आला पाहिजे, 0 आला पाहिजे. आता मला सांगा, एक वेक्टरचं तुम्हाला डायरेक्शन माहिती आहे, दुसऱ्या वेक्टरचं मॅग्निट्यूड माहिती आहे, पण जर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट 0 येत आहे, इट मीन्स दॅट एकतर F1 क्रॉस F2 0 कधी असेल, क्रॉस प्रोडक्ट 0 कधी असतो, एक तर वेक्टर पॅरलल असतील एकमेकांना, बरोबर आहे ना, एक तर वेक्टर पॅरलल असतील किंवा अँटी पॅरलल असतील. या दोन्ही सिच्युएशनला काय येईल तुमचा आन्सर, क्रॉस प्रोडक्टचा आन्सर काय असेल, 0 असेल सर. मग 0 कधी असेल बघा, आता नीट लक्ष द्या. आता जर सपोज F1 जर तुम्ही इकडे ड्रॉ केला
हा F1 आहे. ओके, आणि F2 कोणीकडे ड्रॉ करावं लागेल मग तुम्हाला? सर एक तर F2ला तुम्ही याच्यावरती ड्रॉ करा किंवा F2ला मागे ड्रॉ करा, बरोबर आहे का? यस नो. तर मग F2चं मॅग्निट्यूड 4 आहे, तर मग एक तर F2चं व्हॅल्यू काय असू शकते? F2ची व्हॅल्यू असू शकते एक तर 4i कॅप किंवा F2ची व्हॅल्यू असू शकते -4i कॅप. ओके, ह्या दोन्हीपैकी कोणती तरी एक व्हॅल्यू असेल पाहिजे. मग आता इथे आय कॅप तर एकच आहे, सो डी हे झालं तुमचं आन्सर. समजलं का ही कॉन्सेप्ट लक्षात आली का? की हे दोघांचा क्रॉस प्रोडक्ट 0 आहे. क्रॉस प्रोडक्ट 0 फक्त जेव्हा दोन्ही वेक्टर काय असतील, सोबत असतील, तेव्हाच तो 0 असतो. अच्छा, असं का असतं? तर हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेले की क्रॉस प्रोडक्ट कधी 0 असतो, डॉट प्रोडक्ट कधी 0 असतो, आणि असं का होत असतं. थेअरीच्या लेक्चरमध्ये या सगळ्या कॉन्सेप्ट शिकवण्यात आलेले आहेत. ओके, नेक्स्ट 3 नॉन झिरो वेक्टर्स ए बी सी. ओके, आणि त्यांचं रिलेशन दिलं ए वेक्टर प्लस बी वेक्टर इक्वल टू सी वेक्टर अँड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर, देन द अँगल बिटवीन ए अँड बी विल बी. आपल्याला काय विचारलंय? ए अँड बी मधला अँगल आपल्याला विचारलेला आहे. पहिली गोष्ट, हे 3 कसे वेक्टर आहेत? नॉन झिरो वेक्टर्स आहेत, ए बी अँड सी. अच्छा, ए बी इक्वल्स टू सी आहे. ओके, ए बी इक्वल्स टू काय? सी आहे, आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल्स टू सी स्क्वेअर येत आहे, आणि यांच्यातला अँगल विचारला आहे. अच्छा, मला एक सांगा, बेसिकली आता जर तुम्ही नीट लक्षपूर्वक जर याला बघितलं तर हा ए वेक्टर आहे, बरोबर आहे का? आणि हा बी वेक्टर आहे सपोज, आणि हा तुमचा सी वेक्टर येतो का? क्लिअर आहे का? देन द अँगल बिटवीन, मला सांगा, हा तर पायथागोरस थेरम आहे ना तुमचं, सरळ सरळ आता पायथागोरस तरी रिलेशन आहे. मग त्यावेळेस ए आणि बी मध्ये किती अँगल आलेला असतो? किती? 90 डिग्री आलेला असतो. सो 25 आन्सर आपलं काय आलं पाहिजे? ए आलं पाहिजे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अ युनिट वेक्टर. हा क्वेश्चन क्लासमध्ये पण घेतलेला असतो, तुम्हाला मागं पण शिकवलं आहे. युनिट वेक्टर म्हणजे त्याचा मॅग्निट्यूड किती असलं पाहिजे? 1 असलं पाहिजे. 1 इक्वल्स टू अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. पहिलाच वेक्टर घेतला मी, कॉस थिटा आहे कॅप प्लस साइन थिटा, याचं मॅग्निट्यूड घेऊन पहा. सो 1 इक्वल्स टू अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा किती येणार? सर 1 येणार, बरोबर आहे का? तर मग कोणाचा मॅग्निट्यूड 1 येणार आहे? तुम्ही म्हणणार सर मॅग्निट्यूड 1 यायला पाहिजे कॉस थिटा आय कॅप प्लस साइन थिटा जे कॅपचा मॅग्निट्यूड काय आलं पाहिजे? 1 आलं पाहिजे. बघा, कोणाचं मॅग्निट्यूड 1 येतं एवढंच चेक करायचं आहे तुम्हाला, बाकी काही करायचं आहे का? नाही. तर मग कसं करणार तुम्ही म्हणणार सर काहीच प्रॉब्लेम नाही, मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ कॉस थिटा स्क्वेअर प्लस साइन थिटा चा स्क्वेअर. ओके, मग किती आलं हे? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1. मग फायनल आन्सर 1च होऊन जाईल. तर मग आन्सर काय यायला पाहिजे? पहिल्याचंच आन्सर यायला पाहिजे. 26 आन्सर ए. 27 पी क्यू युनिट वेक्टर, नीट लक्ष द्या. इफ पी आय कॅप प्लस क्यू जे कॅप युनिट वेक्टर अँड आय प्लस जे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. बेसिकली दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील एकमेकाला, त्यांचा डॉट प्रोडक्ट काय येत असतो? 0 येत असतो. मग तुम्ही लिहिणार सर पी वेक्टर. ओके, समजा मी हा जो वेक्टर आहे कोणता? हा, ह्या वेक्टरला मी ए वेक्टर म्हणतो. तर ए वेक्टर इक्वल्स टू मी काय म्हणलंय? पी आय कॅप प्लस क्यू जे कॅप, आणि बी वेक्टर इक्वल्स टू काय म्हणलंय? आय कॅप प्लस जे कॅप. हे दोन मी व्हॅल्यू दिली. ओके, मग आता तुम्ही म्हणणार सर ए वेक्टर डॉट बी वेक्टर, याचा आन्सर काय आला पाहिजे? सर 0 यायला पाहिजे. मग आता याचा आन्सर 0 कधी येणार? तुम्ही म्हणतात कारण की पी आय कॅप प्लस क्यू जे कॅप डॉट आय कॅप प्लस जे कॅप इक्वल्स टू 0. अच्छा, यांचा डॉट प्रोडक्ट काय म्हणतात? सर पी प्लस क्यू इक्वल्स टू 0. मग पी इक्वल्स टू मायनस क्यू. ओके, ही कंडिशन आली. मग आता याच्यापैकी कोणती कंडिशन येते? तर तुम्ही म्हणता सर यापैकी जर विचार केला तर या सगळ्याच कंडिशन दिसतात, कारण की एक प्लस आहे एक मायनस आहे, एक प्लस आहे एक मायनस आहे, एक प्लस आहे एक मायनस आहे, प्लस मायनस सगळ्याच कंडिशन दिसतात. मग आता कोणती घ्यायची? द व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आर. पण इथे एक कॉन्सेप्ट आहे, काय? एकच पॉईंट दिला होता जो आपल्या लक्षात घ्यायचा आहे, हा युनिट वेक्टर आहे.
हा जो कोण येतो हा युनिट वेक्टर, हा युनिट वेक्टर म्हणजे याचं मॅग्निट्यूड काय असायला पाहिजे सर, 1 असायला पाहिजे. मग तुम्ही काय म्हणणार सर, मॉड ऑफ ए इक्वल्स टू काय आलं पाहिजे 1, आणि त्याची व्हॅल्यू काय असली पाहिजे अंडर रूट ऑफ पीचा स्क्वेअर प्लस क्यूचा स्क्वेअर. म्हणजेच 1चा स्क्वेअर जर केला इथं होऊन जाईल पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. बरोबर आहे ना, कारण की या दोन्ही साईडला मी स्क्वेअर केले. तर फायनली 1 इक्वल्स टू किती आलं, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर, आणि पी स्क्वेअर इक्वल्स टू किती आलं मायनस क्यू स्क्वेअर. ओके, मग आता दोन कंडिशन आले, बरोबर आहे की नाही. एकदा चेक करू दे मला. हां, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअरचा मॅग्निट्यूड किती आलं पाहिजे 1. मग पी स्क्वेअर इक्वल्स टू मायनस क्यू स्क्वेअर. मग आता याला काय करणार आपण, अच्छा याला आपण काय करूया, इथं क्यूची व्हॅल्यू प्लेस करूया, कारण की आता इथे इक्वेशन काही सॉल्व्ह होत नाही. मग आता थोडंसं याला सॉल्व्ह करून बघूया. ओके, नाव काय झालेलं, हां 1 इक्वल्स टू पी स्क्वेअर प्लस क्यूची व्हॅल्यू आली ना आपल्याला, मायनस क्यू टाकणार आपण इथं, तर मायनस पीचा स्क्वेअर. तर किती आलं आहे 1 इक्वल्स टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर. तर किती आलं अंडर रूट 2p स्क्वेअर आलं का, दोन्ही साईडला स्क्वेअर केला मी, किती येतं आन्सर आहे 1 इक्वल्स टू 2p स्क्वेअर. बरं, मग आता मला सांगा पी स्क्वेअर इक्वल्स टू किती आलं 1/2 आलं, पी इक्वल्स टू किती होऊन जाईल 1/√2. मग पी इक्वल्स टू 1/√2 आलेले, मग क्यू इक्वल्स टू काय असेल मायनस 1/√2. कोणीतरी एक प्लस कोणीतरी एक मायनस घ्यावं लागेल. तर मग आन्सर काय आलं पाहिजे बी. नेक्स्ट, आता हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, चला सगळ्यांनी नीट लक्ष द्या. या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, ए क्रॉस बी इक्वल्स टू √3 टाइम्स ए डॉट बी आहे, याचं मॉड घेतलेलं आहे. तर मग आता मला सांगा याचा मॉडचा फॉर्म्युला काय येणार आहे, देन द व्हॅल्यू ऑफ ए प्लस बी इज. ओके, आता ए क्रॉस बीचा फॉर्म्युला काय, मॉड ऑफ ए क्रॉस बीच्या मॉडचा फॉर्म्युला काय. तुम्ही म्हणणार सर मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी साइन थिटा. एन कॅप घ्यायची गरज आहे का, नाही, कारण की मॉड घेत आहात तुम्ही. ओके, हा झाला ए क्रॉस बीचा फॉर्म्युला. सर ए वेक्टर डॉट बी वेक्टरचा फॉर्म्युला काय, मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी कॉस थिटा. बरोबर आहे का. आता त्यांनी रिलेशन काय दिले, ए क्रॉस बी इक्वल्स टू √3 टाइम्स ए वेक्टर डॉट बी वेक्टर. ओके, बरं, मग आता ए क्रॉस बीचा आन्सर काय, मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी साइन थिटा इक्वल्स टू √3 मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी कॉस थिटा. ओके, तर मग मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी कॅन्सल, साइन थिटा इकडे आला तर होऊन जाईल तो साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल्स टू √3. फायनली किती होऊन जाईल हे, टॅन थिटा इक्वल्स टू √3. टॅन थिटा √3 किती असतं, तर थिटा इक्वल्स टू 60 डिग्री. बघा त्यांनी व्हॅल्यू पण दिल्यात यावेळेस मला असं वाटतंय. ओके, टॅन 60 √3 येते. ओके, नाव मग आता 60 आलं आहे आपलं नाव. आता आपल्याला काय काढायला सांगितलं त्यांनी, आपल्याला सांगितलं ए प्लस बी करून दाखवा, मॉड ऑफ ए प्लस बी. तर मॉड ऑफ ए वेक्टर प्लस बी वेक्टरचा आन्सर काय येतं आहे, तुम्ही म्हणणार सर त्याचं आन्सर असतं अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा, हे आन्सर असतं. नाव आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. आता याला जर आपण सॉल्व्ह करायला गेलो तर अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab आणि कॉस 60 किती आहे, कॉस 60 1/2 आहे. तर हे 2 कॅन्सल आणि फायनल आन्सर काय म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी, हे झालं आन्सर रूटमध्ये. अच्छा, रूट घालवायचं असेल तर तुम्ही करणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी टू द पॉवर हाफ. कोणतं येतं आन्सर, अच्छा हे आन्सर येतं बी. ओके, नेक्स्ट, when two vectors a and b are inclined to each other at an angle theta is less than 90 degree,
then the resultant of two vector a and b is magnitude p. When the angle between a and b is 180 minus theta, then the resultant of magnitude q, the value of p square plus q square. सेम क्वेश्चन आपण मागे सॉल्व केलाय, त्याचा आन्सर यायला पाहिजे 2a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, जो आपला क्वेश्चन होता ना r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअरचा आन्सर काढा. तर आपण आन्सर काय काढलं होतं 2r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर. मागे आन्सर मी काढलं होतं तेच आन्सर इथे परत येत आहे. ओके, यस. नेक्स्ट आता इथं काय दिलंय, थ्री वेक्टर दिले. ए वेक्टर दिले, बी वेक्टर दिले आणि सी वेक्टर दिले. हा कोणता ट्रायंगल फॉर्म करेल, तर चला चेक करूया. तर मी तुम्हाला सांगितले ट्रायंगल जर तुम्हाला फॉर्म करायचा असेल तर तुम्हाला काय माहीत असणं गरजेचं आहे, कोणत्या तरी दोन वेक्टरची बेरीज ही तिसरी वेक्टर आली पाहिजे. म्हणजेच ए वेक्टर इक्वल्स टू एकतर बी वेक्टर प्लस सी वेक्टर आलं पाहिजे, किंवा बी वेक्टर इक्वल्स टू ए वेक्टर प्लस सी वेक्टर आलं पाहिजे, किंवा सी वेक्टर इक्वल्स टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर आलं पाहिजे. एक तर यांची बेरीज काहीतरी आली पाहिजे. जर हे येत असेल तर मग आपण पुढच्या गोष्टी चेक करू, तो कोणता प्रकारचा ट्रायंगल बनतो. ओके, नाव मग आता इथं कधी बनतंय का बघा बरं. आता चला, जर आपण सपोज ए वेक्टरचं चेक केलं आपण बनवायचं असेल तर बी वेक्टर प्लस सी वेक्टर बनतंय का. तर बी वेक्टर किती आहे, आय कॅप मायनस 3j कॅप प्लस 5k कॅप प्लस 2i कॅप मायनस j कॅप प्लस 4k कॅप. किती येतं हे, आय कॅप प्लस आय कॅप 3i कॅप मायनस 3 मायनस j मायनस 4j कॅप 5 प्लस 4 विच इज 9k कॅप. आहे का हे ऑप्शनमध्ये, ही बेरीज येते का, तर नाही सर ही बेरीज येत नाही. ही बेरीजच येत नाही तर ए वेक्टर प्लस म्हणजे ट्रायंगल लॉ फॉलोच होत नाही तुमचा. तर तुम्ही इथे केलं ना नो ट्रायंगल डायरेक्टली. ओके, नेक्स्ट. जर समजा हे आलं असतं, समजा जर हे आन्सर याच्या बरोबर आलं असतं तर तुम्ही काय चेक केलं असतं, मॅग्निट्यूड काढलं असतं. आणि जर मॅग्निट्यूड तुमचा ए स्क्वेअर इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर असं जर सॅटिस्फाय होत असेल तर तुम्ही म्हणले असते तो कोणता ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, असं म्हणून तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह केला असता. ओके, आय होप तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात आली असेल. नेक्स्ट, आता हा क्वेश्चन बघूया. वेक्टर ए ऑफ मॅग्निट्यूड, एचं मॅग्निट्यूड किती दिले 5√3 बरं युनिट्स. अनदर वेक्टर बी ऑफ मॅग्निट्यूड 10 युनिट्स, बीचं मॅग्निट्यूड किती दिले 10 युनिट्स दिले. आर इन्क्लाइन टू इच अदर ॲट अन अँगल 30 डिग्री, थीटा पण दिलं आहे तुम्हाला 30 डिग्री. ओके, नाव द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर प्रोडक्ट ऑफ द टू वेक्टर. वेक्टर प्रोडक्ट म्हणजे कोणता फॉर्म्युला होणार, तुम्ही म्हणणार सर वेक्टर प्रोडक्ट म्हणजे ए क्रॉस बी चं मॅग्निट्यूड घ्यायला सांगितलं. म्हणजे तुम्ही म्हणणार मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी साइन थिटा. मग मॉड ऑफ ए आहे 5√3, मॉड ऑफ बी आहे 10 आणि साइन 30 किती येत आहे, तर पहिले यांचं सॉल्व करून घ्या. ते येऊन जाईल 50√3 इंटू साइन 30 1/2 म्हणजे फायनल आन्सर येऊन जाईल 25√3. ते झालं आपलं सी आन्सर. नाव आता याला सॉल्व करून बघूया आपण. ए वेक्टर दिलेलं आहे, बी वेक्टर दिलेलं आहे, मॉड ऑफ ए क्रॉस बी करायला सांगितलं. अच्छा, ए आणि बी दिले, मॉड ऑफ ए क्रॉस बीचा फॉर्म्युला काय, मॉड ऑफ ए क्रॉस बीचा फॉर्म्युला असतो मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी साइन थिटा. ओके, मग आता मला सांगा ए क्रॉस बीचा आन्सर दिला आहे 35, मॉड ऑफ ए किती √26, मॉड ऑफ बी किती आहे 7 आणि साइन थिटा तुम्हाला काढायचं. मग मला सांगा साइन थिटा इक्वल्स टू किती होऊन जाईल, तुम्ही म्हणणार सर 35/√26 इंटू 7, तर किती होऊन जाईल 5/√26. ओके, हे करण्याचं आन्सर आलं तुमचं साइन थिटा इक्वल्स टू आलं आहे आपलं 5/√26. हे आन्सर आलं आपलं साइन थिटाचं. आपल्याला काय करायला सांगितलं, आपल्याला ए डॉट बी करायला सांगितलं. अच्छा, ए डॉट बीचा फॉर्म्युला काय असतो, म्हणणार सर ए वेक्टर डॉट बी वेक्टरचा आन्सर असतं मॉड ऑफ ए मॉड ऑफ बी कॉस थिटा. कॉस थिटा कुठून काढायचा आता, सर साइन थिटा आलं ना तुम्हाला, मग त्याच्यावर कॉस थिटा निघून जाईल. कसा बघा, ट्रायंगल ड्रॉ करा.
क्लिअर आहे का? काय ड्रॉ करायचं? ट्रायंगल. इथं अँगल घ्यायचा थीटा. ओके. मग आता साइन थीटा काय असतं सर? हे 5 आहे आणि हे √26 आहे, कारण की साइन थीटानुसार काय असतं फॉर्म्युला? अपोजिट अपॉन हायपोटेनियस. बरोबर आहे का? मग इथून कॉस काढता येईल का? तर ही व्हॅल्यू काढायची एक्सची. एक्स काय होऊन जाईल? तुम्ही म्हणणार सर बघा √26चा स्क्वेअर, पायथागोरस थेरम लावला मी, 5चा स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर. बरोबर आहे का? तर √26चा स्क्वेअर केला तर किती होऊन जाईल सर? 26 होऊन जाईल. 5चा स्क्वेअर 25 होऊन जाईल प्लस एक्स स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर इक्वल्स टू किती होऊन जाईल सर? 26 मायनस 25. मग एक्स इक्वल्स टू किती आलंय? 1 आलं सर फायनल. एक्स इक्वल्स टू किती होऊन जाईल? 1. मग एक्स इक्वल्स टू 1 आलंय म्हटल्यावर मग आता तुम्ही कॉस थिटा इक्वल्स टू किती होऊन जाईल? तुम्ही म्हणणार सर कॉस थिटा इक्वल्स टू असेल 1 अपॉन √26. हे झालं कॉस थिटाची व्हॅल्यू. एक्स काय होतं? एक्स तर ही व्हॅल्यू होती ना, जी की मला माहित नव्हती, मी त्याला एक्स म्हणलं होतं. नाव याच्यावरून मी कॉस थिटा काढला. एक्सची व्हॅल्यू किती आली आपली? 1. आणि काय फॉर्म्युला असणार आहे कॉस थिटाचा? तुम्ही म्हणणार सर ॲडजसेंट अपॉन हायपोटेनस, हा कॉसचा फॉर्म्युला. नाव आता चला सगळ्यांनी नीट लक्ष द्या. मग आपल्याला ए वेक्टर डॉट बी वेक्टर काढायचं आहे. तर मॉड ऑफ ए किती आहे आपला? √26 आहे. मॉड ऑफ बी किती आहे? 7 आहे. आणि कॉस थिटाची व्हॅल्यू किती आली? 1 अपॉन √26. तर फायनल आन्सर किती आलं? 7. का? कारण की हे कॅन्सल झालं. तर मग काय आन्सर येईल याच्यामध्ये? 7 डी. नाव हा थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा, आणि इम्पॉर्टंट पण क्वेश्चन आहे. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. एक 5 kgचं मास आहे, ॲक्टेड अपॉन अ फोर्स ॲक्ट होतो त्याच्यावर. इनिशियल व्हेलोसिटी ॲट टी इक्वल्स टू 0, म्हणजे यू इनिशियल तुम्हाला दिलेली आहे 6i कॅप मायनस 12j कॅप हे देण्यात आलेले आहे. ॲट व्हॉट टाइम इट विल जस्ट हॅव व्हेलोसिटी अलॉंग द वाय ॲक्सिस. कोणत्या वेळेला ही कंडिशन, ही व्हेलोसिटी कधी होती त्याची? टी इक्वल्स टू 0 होती. कोणत्या वेळेला त्याची वाय ॲक्सिसवर व्हेलोसिटी असेल फक्त, कोणत्या वेळेला असं विचारण्यात आलं. मग आता तुम्ही म्हणणार म्हणजे एक्स ॲक्सिसची व्हेलोसिटी किती झाली पाहिजे तुमची? 0 झाली पाहिजे. व्हेलोसिटी ॲट एक्स ॲक्सिसचे आन्सर काय आलं पाहिजे? 0 आलं पाहिजे. त्यात तो टाईम काढायला सांगितलं. मग ठीक आहे, काही हरकत नाही. आपण सगळ्यात पहिले काय करूया? फोर्स इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन करूया. ॲक्सेलरेशन काढूया. फोर्स किती आहे आपला? -3i कॅप प्लस 4j कॅप. ओके, कुठून आला हा फोर्स? बघा ही व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. ओके, नेक्स्ट मास किती दिले? 5. आणि ॲक्सेलरेशन आपल्याला काढायचं. मग ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू किती होऊन जाईल? -3/5 आय कॅप प्लस 4/5 जे कॅप. ओके, ते झालं ॲक्सेलरेशन. नाव आपल्याला तर एकदा ॲक्सेलरेशन भेटले, तर मग आपल्याला काय सांगितलं? एक्स ॲक्सिसची व्हेलोसिटी कधी 0 असेल. तर बेसिकली व्हेलोसिटीचा फॉर्म्युला काय? Vx इक्वल्स टू, बेसिक फॉर्म्युला काय? V इक्वल्स टू यू प्लस AT. हा फॉर्म्युला तुम्ही शिकलेला आहात. आता मग फायनल व्हेलोसिटी काय झाली पाहिजे? एक्स ॲक्सिसची 0 झाली पाहिजे. मग तुम्ही म्हणणार सर Vx इक्वल्स टू UX प्लस AX इंटू टी. अच्छा, Vx किती पाहिजे? 0. UX किती आहे? UX सर तुम्ही म्हणणार UX तर 6 आहे कॅप आहे, म्हणजे तुम्ही 6 लिहिणार डायरेक्ट. ते 6. AX किती आहे सर? अच्छा, AX सर हे AX आहे, बरोबर ना, कारण एक्स ॲक्सिसचं घ्यायचं आहे तुम्हाला फक्त. मग ते किती होऊन जाईल? -3/5 इंटू टी. हे आन्सर आलं. अच्छा, ही टर्म इकडं मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय होऊन जाईल? प्लस होऊन जाईल. म्हणजेच तुम्ही म्हणणार सर 3/5 टी इक्वल्स टू 6. आणि टी इक्वल्स टू किती झालं? 6 × 5 डिवायडेड बाय 3. फायनल 3 2 जा 6 आणि 10 सेकंड. हे झालं आन्सर. आयएफसी तुम्हाला ही कॉन्सेप्ट समजली असेल तर सीचा आन्सर आला पाहिजे 10 सेकंड. तर एवढेच आपले क्वेश्चन होते आज. आपण आता नेक्स्ट याच्यामध्ये नवीन चॅप्टर चालू करूया. तुम्ही सर्वांनी, मी सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही व्हिडिओ बघताना प्रॉपर त्याचा हाय रिझोल्युशनमध्ये बघा आणि सगळे व्हिडिओ कंटिन्यू कन्सिस्टंट बघा, त्याच्यावर नोट्स बनवा. तुम्हाला डेफिनेटली छान स्कोर येऊन जाईल. थँक्यू.